नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये राज्यात भाजप शिवसेना यांची राज्य पातळीवर युतीची घोषणा केलेली असताना जळगाव जिल्ह्यात भाजपनं स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करून युतीला तडा दिलाय। त्यामुळे युतीमध्ये खळबळ उडालेली आहे आणि यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे म्हणतायत की शिवसेनेला युती नकोय, तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंनाच युती नकोय असा आरोप केलाय। त्यामुळे राज्यामध्ये खरोखरच भाजप शिवसेना यांची युती होणार की जळगावप्रमाणेच इतर जिल्ह्यामध्ये युतीला तडे जातील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा निर्णय राज्य पातळीवरच्या नेतृत्वाने घेतला असताना जळगाव जिल्ह्यात मात्र शिवसेनेचे नेते नामदार गुलाबराव पाटील यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला। म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा जळगाव जिल्ह्यातल्या 12 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीला सामोरे जाताना स्वबळावर लढण्याचा निर्णय जळगाव जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीने घेतलेला आहे। या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही आमचे नेते एकनाथराव खडसे आणि नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका लढवित आहोत। आमची युती तयारी म्हणून आम्ही चर्चेला कार्यकर्त्यांना हो म्हणतोय, फक्त आता आमचीच तयारी नाहीये म्हणून आता युती होऊ शकते काय, फक्त फॉर्म भरले ना, माघारी 13 दिवसांनी त्याच्यामुळे बैठका होऊ शकतात। जिथे शिवसेनेचा उमेदवार द्यायचा आहे तिथे भाजपचा देऊ शकतात, तिथे भाजपचा द्यायचा आहे तिथे भाजपचा देऊ शकतात, होऊ शकतं। वार्डाची चर्चेला 13 दिवस आहे, फॉर्म तर दोघं पक्षांनी भरलाय पण करायचीच नाही। आणि रावसाहेब दानवे कोण आहे, कोण पक्ष नेतृत्व, मीच आहे पक्ष नेतृत्व इथला। पणजी जसं गोवा जसं केंद्रशासित प्रदेश आहे या देशामध्ये, तसं यांचं एक भाजपचे केंद्रशासित प्रदेश आहे एकनाथराव खडसे म्हणजे। आम्ही तर पहिलेपासून आमच्या पक्षाध्यक्षांनी जे सांगितलं की युती करा, युतीला करा, नाही म्हणली युती करू नका, नाही करा। आम्ही पक्षाच्या नेत्याला मानणारे लोक आहोत, त्याच्या विरुद्ध जाणारे लोक नाही।